पुढची बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यात केसगळती, नख गळती आणि आता हातांना भेगा पडण्याचा आजार झालाय। मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये जवळपास 20 जणांच्या हाताला भेगा पडल्यात। ही दृश्य आपण बघतोय। हाताला भेगा पडू लागल्यात, त्यामुळे नागरिकांमध्ये आता आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हाताला भेगा पडणं हा इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुलढाण्याच्या या आजाराची सुद्धा आता दखल घेतली आहे। आरोग्य विभागाचं एक पथक बुलढाण्याच्या शेलगाव देशमुख गावात दाखल झालंय। रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून नमुने जमवण्याचं काम सुरू आहे। तर बुलढाण्यातला हा जो नवा आजार आहे त्याबाबतचे काही तपशील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बुलढाण्यामध्ये आधी केस गळती आणि नख गळतीचा आजार उद्भवलेला होता। केस गळती आणि नख गळतीनंतर आता हातांना भेगा पडण्याचा नवा आजार निष्पन्न झालाय। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराचे 20 रुग्ण आढळलेले आहेत। 1 ते 2 वर्षांपासून बुलढाण्याच्या काही भागातील लोकांमध्ये हाताला भेगा पडण्याचा आजार दिसून आलाय। हाताला भेगा पडणं हा इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे। इसबगोल अर्थात हाताला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य नाही, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलेलं आहे। हाताला भेगा पडण्याच्या आजाराचा आणि पाण्याचा काहीही संबंध नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। विविध प्रकारचे हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास ऑटो इम्युन पद्धतीनं हा आजार होत असल्याचं म्हणणं आहे। त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेतल्यानंतर आता पथकाकडून कशी तपासणी होते, त्यातून काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी संदीप पानखेडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, आता हाताला भेगा पडायला लागलेल्या आहेत, त्यामुळे गावकरी निश्चित घाबरलेले असतील। आरोग्य विभागाचं जे पथक आलंय त्यांनी नेमकी काय तपासणी केली आहे, त्याच्यातून काही समोर आलंय का? अगदी बरोबर आहे। आपण तर पाहतो बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि त्यानंतर त्याच रुग्णांची नखगळती होत असल्याने मोठी खळबळ जी आहे ती राज्यामध्ये उडाली होती। आणि आता मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख या गावामध्ये जे आहे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या हाताला भेगा पडण्याची समस्या जी आहे ते उद्भवू लागली होती। आणि याची दखल घेऊन स्थानिक आरोग्य पथक जे आहे या गावामध्ये जाऊन तपासण्या करते। कालपासून या ठिकाणी एक पथक जे आहे आरोग्य विभागाचं हे तपासण्या करते। काल एका दिवसामध्ये 20 रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि 20ही रुग्णांच्या हाताला हे भेगा पडल्याचं निष्पन्न झालेलं आहे, ज्यामध्ये 5 महिलांचा देखील या ठिकाणी समावेश आहे। खरं तर केस गळती, नखगळती या संदर्भात स्थानिक आरोग्य पथकापासून ते ICMR चे शास्त्रज्ञ येऊन तपासण्या करून गेलेत, अनेक संशोधनही केलेत, मात्र अजूनही या आजाराचं जे आहे नेमकं निदान जाहीर करण्यात आलेलं नाही। ICMRचा अहवाल अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आणि आता या अशा पद्धतीने हाताला भेगा पडतायत, त्यामुळे नागरिकांमध्ये निश्चितच भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र गेल्या काही दिवसापासून हा प्रकार जरी समोर आला असला तरी अनेक वर्षांपासून या नागरिकांना ही समस्या असल्याचं डॉक्टरांचं मत आहे आणि हा इसबगोल असल्याचं देखील त्यांनी प्राथमिक अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवलेला आहे। त्या अनुषंगाने आता प्राथमिक उपचार जो आहे तो केला जाणार आहे। या त्वचेचे नमुने जे आहे ते सध्या आता आरोग्य विभागाकडून जे आहे ते घेतले गेलेले आहेत आणि आजही या गावासह परिसरातल्या गावाचे सध्या नमुने घेतले गेलेले आहेत। अजूनही ICMRचा अहवाल आलेला नाही। आता पद्धतीने ज्या पद्धतीने हा आजार उद्भवलेला आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभाग काय नेमकं उपाययोजना करतं हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। दिल्ली जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संदीप।